31 जानेवारीनंतर सोयाबीनचे बाजारभाव पार करणार 7,000 रुपयांचा टप्पा. राज्यातील शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण सध्या निर्माण झालंय. राज्यात सोयाबीनची आवक ही आता घटली तर सोयाबीनची राज्यामध्ये एकूणच टंचाई निर्माण झालेली आहे. महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये आणि खुल्या बाजारात सोयाबीननं पार केला सरासरी 5,500 रुपयांचा टप्पा, तर बियाण्यांच्या सोयाबीनला आज 6,500 रुपयांचा सर्वाधिक बाजार मिळतोय. सोयाबीनची निर्यात ही सध्या वाढलेली आहे, तर जे काय सोया तेल आहे त्याची आवक जी काय आहे ती आता घटलेली आहे. याशिवाय एकंदरीतच सोयाबीनचं उत्पादन हे यावर्षी घटले आणि यामुळं सोयाबीनचे दर हे 7,000 रुपयांचा टप्पा देखील आता त्या ठिकाणी पार करणार आहे. या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच जर का आपण पाहिलं तर सोयाबीनचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा या गणितावरती अवलंबून असतात. दुसरीकडे मागणी ही आता वाढली आणि पुरवठा हा त्या ठिकाणी सतत कमी होताना त्या ठिकाणी दिसतोय. दुसरीकडे जर का आपण पाहिलं तर सोयाबीनचं पेरणी क्षेत्र यावर्षी कमी होतं, त्यातच अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आणि यामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे त्या ठिकाणी लक्षणीय घटलं. दुसरीकडे जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी सोयाबीनचे सध्याचे जे काय बाजारभाव आहेत ते राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या, मग त्यामध्ये लातूर असेल, वाशिम, जालना, याशिवाय त्या ठिकाणी हिंगणघाट असेल, हिंगोली असेल, मलकापूर असेल, याशिवाय त्या ठिकाणी अहिल्यानगरसारखी बाजार समिती असेल, तर अशा सर्व बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे जे काय बाजारभाव आहे ते जवळपास 5,500 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी आता पोहोचले आहे. एकंदरीतच दुसरीकडे आपण जर का बघितलं तर शेतकऱ्यांनी सोयाबीनचं ज्यावेळेस पीक निघालं होतं आणि सोयाबीनची मळणी ज्यावेळेस चालू होती आणि त्याच वेळेस बाजारभाव पडतील की काय या भीतीनं सर्व सोयाबीन त्या ठिकाणी आता विकून टाकला आणि हा विक्रीचा दर शेतकऱ्यांचा जवळपास 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान होता. एकंदरीतच शेतकऱ्यांना सध्याला त्या ठिकाणी किलो पाठीमागे त्या ठिकाणी 10 ते 12 रुपयांचा फटका हा त्या ठिकाणी सध्याला बसत आहे. दुसरीकडे आता सोयाबीनची आवकही बाजार समित्यांमध्ये सध्या घटलेली असून सोयाबीनला जवळपास 5,500 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी बाजार समित्यांमध्ये बाजारभाव सध्याला मिळतो. सोयाबीनचं उत्पादन यंदा कमी असल्यामुळे सोयाबीनची जी काय निर्मिती आहे ती देखील त्या ठिकाणी यावर्षी त्या ठिकाणी कमी होणार आहे आणि म्हणून जे काय गाळप प्रक्रिया उद्योग आहेत त्यांच्याकडून देखील सोयाबीनला मोठ्या प्रमाणात सध्या मागणी मिळतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय. सोयाबीन हा जो प्रकार आहे तो सोयाबीनपासून त्या ठिकाणी निर्माण होत असतो आणि याची जी काही निर्यात आहे ती भारत जगभरामध्ये त्या ठिकाणी करत असतो. एकंदरीत भारत, जपान असेल, सिंगापूर असेल, याशिवाय बांगलादेश, श्रीलंका अशा सर्व देशांना त्या ठिकाणी सोयाबीनची निर्यात ही करत असतो आणि या निर्यातीच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन हे राज्यामध्ये येत असतं आणि यामुळं सोयाबीनचे बाजारभाव हे त्या ठिकाणी प्रभावित होत असतात. दुसरीकडं सोयाबीनची जी काय आवक आहे मार्केटमध्ये ती आता त्या ठिकाणी घटल्यामुळं सोयाबीनला त्या ठिकाणी बाजारभाव वाढीला एक पोषक वातावरण त्या ठिकाणी सध्याला निर्माण झाले आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला बाजारभाव हे जवळपास 7,000 रुपयांचा टप्पा देखील गाठतील असं बाजारभाव अभ्यासकांचं एकंदरीत म्हणणं आहे. आणि नेमकं याच गोष्टीला त्या ठिकाणी शेतकरी हा येत्या काही काळामध्ये त्या ठिकाणी मुकणार आहे, कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी सोयाबीन हे त्या ठिकाणी आता विकून टाकले आणि याचा सर्व जो काय फायदा आहे तो त्या ठिकाणी आता व्यापारी वर्गाला होतानाचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसते. उरले सुरले जे शेतकरी आहे तुमच्याकडे जर का सोयाबीनचा साठा आता शिल्लक असेल आणि तो जर का तुम्ही मार्केटमध्ये विक्रीसाठी आणणार जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी आत्ताच्या क्षणाला अगदी नफादायक त्या ठिकाणी ठरू शकतं.